खरं पाहायला गेलं तर आज ज्या पद्धतीनं नीलमताईंनी बोलले आणि जे आमचं श्रद्धास्थान आहे जे उद्धवसाहेब ठाकरेंविषयी बोलले ते चुकीचं बोलले. कारण मला आमचं एक शिवसैनिक म्हणून मी आज काम करतोय. मी ही पदं बघते. मी एक वस्ती पातळीत काम करणारा एक सर्वसामान्य रिक्षा चालक, एक शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुखापासून नगरसेवकापासून ते पक्षनेता अशी माझी कारकिर्दी आहे. मी आदरणीय बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना नगरसेवक होतो. त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा पक्षनेता होतो. पण परंतु मी 2012ला पक्षनेता म्हणून वावरलो. आणि ज्या माझं एक नातं मातोश्रीशी आहे, ठाकरे कुटुंबाशी आहे, ते रक्ताच्या नात्याच्या पलीकडलं एक नातं आहे. आणि आमच्या ज्या श्रद्धा आहे, जे मातोश्री आहे, त्यांच्यावर कोणी शिंतोडं उडवत असेल तर आज मी त्यांना एक माझ्या माध्यमातून की तुम्ही पुणे शहरापुरतं जर बोलायचं झालं तर तुम्ही जर तिकडं जर काही त्यांच्याविषयी जर यापुढे बोलचाल तर तुमची पूर्ण कुंडली माझ्याकडे आहे. तुम्ही संपर्क नेता असताना तुम्ही ज्या काय महानगरपालिकेत कार्यपत्रिका बघितल्या त्या माध्यमातून काय तुमचं काय आहे ते उद्योग मी तुम्हाला पुराव्यांची बाहेर काढू शकतो असं माझं तुमच्यावर. खरं पाहायला गेलं तर एवढ्या मोठ्या नेते आहेत, त्यांच्याविषयी काय बोलणं योग्य नाही. पण खरं तर त्यांनी सुरुवात केली. आता यापुढे जर आता तुम्हाला सर्व पत्रकारांना माहिती आहे, पुणे शहरातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे, शिवसैनिकाला माहिती आहे काय केलं काय नाही केलं. आमचा जर इतिहास बघितलं तर आम्ही फार तर झोपडपट्टीतून पूरग्रस्त चाळीत राहतो. ह्याच्या पलीकडे आम्ही काही नाही. आणि कालही टू व्हीलरवर होतो, आजही टू व्हीलरवर आहे. आम्हाला काही ईडीची बीडीची काही भीती नाही आहे. आमच्यावर फार तर गुन्हे दाखल होतात, तेही राजकीय असतात. 324 गुन्हा असेल तर 307 लावू शकतात, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. परंतु जर वेळ आली तर आम्ही त्याला घाबरलेलंच नाही. कालही घाबरलं नाही आणि आजही नाही. कारण आम्ही शिवसैनिक आहे आणि तेही बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, आदरणीय उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे. वेळ आले तर हे सर्व कुठल्या अधिकाऱ्याला तुम्ही कसं काय कारस्थान केलं तर हे आम्ही 100% टाळणार. तर इथून पुढं तुम्हाला आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो की आमचं श्रद्धास्थान आहे ते आम्ही तुमच्यापुरतंच सांगतो की तुम्ही तर बोलूच नका. राऊत साहेब बोलतात ते अभ्यासपूर्वक बोलतात, पूर्ण माहिती घेऊन बोलतात. म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे. आणि मी देखील तुम्हाला सांगतो की माझ्या कारकिर्दीमध्ये आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये ह्या पुणे शहराचं बरंचसं DP चालू होता, इतर प्लॅनिंग चालू होते, बरंचसं आमच्या पक्षनेत्यांच्या मिटिंगा चालू, कार्यपत्रिका असायच्या, सगळ्या गोष्टी असायच्या. त्यावेळेला कुठं विरोध करायचा नाही करायचा, सातत्याने त्यांचं ते हस्तक्षेप होता. आणि त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही हे तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. म्हणून मी काही ह्या गोष्टीवर खोलवर जाणार नाही आता. पण योग्य वेळेला मी त्यांचं सर्व भांड्या पुराव्यांशी सिद्ध करेन. कुठल्या अधिकाऱ्यांची लक्षवेधी मांडली, कुठल्या अधिकाऱ्याची नाही मांडली, ते सुद्धा तुम्हाला. कार्यकर्ता मी 5 वर्षाचा माझा कार्यकर्ते आहे. माझ्या पोटात आहे तेच होतात आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं मी परकड आहे आणि बोलायला कोणाच्या बापाला घाबरणार. पण आता काय तुम्ही ज्या पद्धतीनं हे करचाल त्याशी मला आता त्या गोष्टीला आहे ना, आम्हाला तर आहे बघा, आम्ही काय घेतलेलं नाही. त्यामुळे आम्ही स्पष्ट बोलणार आहे की कुणाचं काय घेतलं आणि कोणाचं निंदे असेल तर मी पण आम्ही कोणाला घेतले नाही, काही केलं नाही. आणि ज्या वेळेला करायचं काय दिलंय काय घेतलंय ते हे करू, आम्हाला सांगू की कुणा काय केलंय, कुठं काय हे केलंय. त्यावेळेला आम्हाला योग्य वेळेला सांगू. आता काही त्या गोष्टीला पुरावे पण असतात. आम्ही जर काही दिलं तर त्याचा पुरावा, तो पुरावा पण आम्ही तुम्हाला तिथं समोर करू उभा. तुम्ही बोला तर आता इथून पुढं आम्ही पुरावाही करतो, इथं पुरावा